शाळेत पहिलीपासूनच तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवावी अशी सक्ती करण्याचा आदेश जो राज्य सरकारनं काढला आहे आणि त्याच्या विरोधात आता मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आम्ही हिंदू आहोत, हिंदी नको असा आक्रमक पवित्रा राज ठाकरे यांनी घेतला होता। मात्र आता त्यांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। जोपर्यंत हा सगळा निर्णय तो रद्द केला जात नाही तोपर्यंत शिक्षण मंत्री दादा भुसे यांना आम्ही पुण्यात येऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला। आपल्यासोबत शहराध्यक्ष साईनाथ बाबर दादा आहेत। काय नेमकं म्हणणं आहे, तुम्ही आक्रमक पवित्रा घेताना दिसताय? तुम्ही पाहिलं असेल की एप्रिल महिन्यापासूनच शिक्षण विभागाचा जो सावळा गोंधळ सुरू आहे। खरं तर पहिला आदेश काढला की तिसरी भाषा ही तुम्हाला सक्तीची असेल, नंतर म्हणले की पळवाट त्यातून काढून की तिसरी भाषा सक्तीची असणार आहे, पण ते तुम्ही ठरवा। 20 मुलं आली तर तुम्हाला ती भाषा शिकवली जाईल, पण हे कुठेतरी पळमार्गाने तुम्ही हिंदी शिकवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामधल्या मराठी मुलांना कळत आहात। आमचं म्हणणं आहे की तिसरी भाषा कशाला हवी, महाराष्ट्रात मराठी असली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही कायम आमचे राजसाहेब पहिल्यापासूनच त्या अग्रेसिव्ह आहेत। पण मला वाटतं की जोपर्यंत हा निर्णय घेत नाही तोपर्यंत मला वाटतं की जे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे त्यांना कुठेही पुण्यात आम्ही येऊ देणार नाही। खरं तर त्याच्यावर निर्णय ताबडतोब होणं गरजेचे आहे। बरेचसे लेखक किंवा साहित्यिक, बरेचसे चित्रपटाचे कलाकार यांनी सुद्धा उघड येऊन सांगितलं आहे की आम्हाला हिंदी भाषा सक्तीची नको आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही हे सर्व आंदोलन भविष्यात उभं करणार आहोत। हिंदी आणि मराठीचं राजकारण झालं, मात्र पहिलीतल्या मुलावर हे किती परिणामकारक असणार आहे हे देखील तुम्ही तुमच्या ट्रीटमेंटमध्ये नाही। खरं तर जी चिमुकली लहान मुलं असतात, पहिलीच्या मुलावर तुम्ही किती बर्डन टाकणार आहात? खरं तर पूर्वीपासून आपण मराठी त्यांच्याकडून शिकून घेतो, कारण ती आपली मातृभाषा आहे। हिंदी भाषा आपण त्यांच्याकडून शिकून घेतो, परत इंग्रजी। एवढ्या लहान मुलांना तुम्ही काय शिकवणार आहात? त्यांच्यावर किती प्रेशर तुम्ही करणार आहात? मला वाटतं की हे प्रेशर तुम्ही आपण ऑलरेडी 6वी पासून आता हिंदी शिकवतो, पण ते पहिलीपासून का शिकवलं पाहिजे? कारण आपली मातृभाषा मराठी आहे, मराठी ठीक आहे, पण हिंदी आम्ही शिकू देणार नाही। जर हिंदीची सक्ती केली तर भविष्यात खूप मोठं आंदोलन पुणे शहरात होईल। तुम्ही थेट इशारा दिला की दादा भुसेंना पुण्यात येणार नाही, आणि जर त्यांनी या काही दिवसात त्यांचा दौरा असेल तर तुम्ही नेमका काय त्याच्यावर प्रतिक्रिया? नाही, दादा भुसेंना पुणे शहरामध्ये येऊ देणार नाही हा तर काही प्रश्नच नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या स्टाईलमध्ये, आम्ही आमच्या स्टाईलमध्ये आम्ही त्यांचा विरोध करू आणि ज्या पद्धतीने त्यांना थांबवता येईल आम्ही थांबवणार। कारण ज्या पद्धतीने त्यांनी मराठीवर कुठंतरी आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत, कुठंतरी मताचं राजकारण करून मराठीवर आक्रमण करत आहेत, त्यामुळे आम्ही दादा भुसेंना पुण्यात येऊ देणार नाही। किती काही झालं तरी हा निर्णय जोपर्यंत रद्द केला जात नाही तोपर्यंत दादा भुसेंना आम्ही पुण्यात येऊ देणार नाही। जर त्यांनी येण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मनसे स्टाईल आंदोलन करू किंवा त्याला विरोध करू असा इशारा साईनाथ बाबर यांनी दिलाय। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।